उरलेलं सगळं आयुष्य मला फक्त तुझ्यासोबत घालवायचंय. हे शक्य नाही शांभवी. मी फक्त तुझे साके, फक्त तुझे, आणि तू माझा आहेस. नवरा बायकोचं नातं जगात सगळ्यात जवळचं असतं आणि यापुढे पुन्हा तिसऱ्या व्यक्तीमुळे आपल्यात कधीच वाद आणि दुरावा निर्माण व्हायला नको. प्लीज सांग, प्लीज. ठीक आहे. हे बघ, काय खरंय काय खोटंय हे मला अजूनही माहित नाहीये, पण तुझा नवरा म्हणून मी तुला समजून घ्यायला हवं होतं. तुझी तगमग समजून घ्यायला हवी होती. मला माफ कर शांभवी. मगाशी तुझ्यावर आरोप होत असताना मी तुझी बाजू घ्यायला हवी होती, पण मीही तुझ्यावर संशयच घेतला. आय एम सॉरी. I love you, Saki. I love you. I love you. I love you too. अरे यार, अरे तिरंग्या हळूहळू. अरे हा ठीक आहे. सावकाश सावकाश. दमला असशील ना तू. इथे आल्यापासून खूपच कामं करतोय. तुला सवयच नाहीये या कामांची. सवय नसली तरी गरज पडली तर काम करायची ताकद तर आहे ना. आणि बायाजी नेहमी म्हणतात की आपण अशा वेगवेगळ्या कामातनच वेगवेगळे अनुभव घेत असतो, राईट? सो आपण एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. बरं ठीक आहे, तू हे कर. तोपर्यंत मी कपडे सगळे आवरून घेते, लावून घेते कपाटात. चालेल. अरे तू तू इकडे ते बॅग. हो. जरा सावकाश सांभाळून. हा, घर आवरायच्या आधी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायचं का तुला? नाही नाही नाही, मग मी ते तू. अरे मग सांग ना, वरती ठेवलंय ते. दादा, वाव, किती छान घर सजवलंय. आम्ही दोघांनी मिळून केलंय. हा म्हणजे तसंच ठीक आहे. ए बाय द वे, वेलकम टू आवर हाऊस. बरं, घर तर छान सजवलंय, पण तुम्ही दोघं असे बाहेर राहतायत ते मला अजिबात पटलं नाही. हिरू, ठीक आहे, काही गोष्टी कोणाला पटत नसल्या तरी आत्ता आपण काही सिद्ध करू शकत नाही ना. काही गोष्टी गैरसमजातून घडल्यात आणि काही गोष्टी झाकल्या गेल्या. बरोबर आहे. आणि जोपर्यंत मी हे सगळं खरं बोलते हे सिद्ध होत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. नंतर वेळ आली की सगळ्यांसमोर सगळं सत्य येणारच आहे. मग आम्ही दोघं पुन्हा आपल्या घरी येणार. तू नको वाईट वाटून घेऊ. आणि आम्ही इथे मजेत आहोत, खूप मजेत आहोत, हो ना छवी? हो. आणि क्यू,
थोडेच दिवस फक्त आम्ही इथे असलो. एक्झॅक्टली. बस बस आणखी काही दिवस. एकदा शकुंतला मावशी सापडली की बरेच प्रश्न सुट. मग बाई आजी आम्हा दोघांना घरी पण बोल. पण क्यू, तू नको त्रास करून घेऊस. आणि ऐक, घरात कोणाशीही वाद घालू नकोस. घरात सगळ्यांची काळजी घे. बाई आजीची पण काळजी घे. हो छविताई. क्यू, तू काळजी घे. तू सावध राहा. आणि घरात जे काही होईल त्या सगळ्यावर लक्ष ठेव. आणि साकेत दादूची काळजी घे. हो छविताई. आणि डोंट वरी क्यू, आम्ही लवकरात लवकर शकुंतला मावशीला शोधणार आहोत. बरं ठीक आहे, मी येते. बाय, टेक केअर. बाय. तर शांभवी खरी बोलते की खोटी हे लोक तपासून बघणारच. वाट लागली शांभवीच्या. साकेत उठ. ए साकेत, ऑफिसला जायला उशीर होतोय, उठ लवकर. शांभवी, उठ. बाई आजी वाट बघतात ब्रेकफास्ट करायला. उठ पटकन. अरे ऑफिसला नाही जायचंय का आज? उठ मग पटकन. चल चल चल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आवर आता पटपट. चल. काय विचार काय आज? हा शांभवी, मी ठरवलंय इथून पुढे तुला अजिबात एकटं सोडायचं नाही. कायम तुझी साथ द्यायची. तर जे झालं ते झालं. इथून पुढे आपण यावरच काम करायचं. म्हणजे मी तुझ्या आईला शोधणार आहे. आजच पोलीस स्टेशनला जाणार आहे आणि आईची कंप्लेंट नोंदवणार आहे. शांभवी, काही झालं तरी तुझ्या आईला शोधायला हवं. नको ना प्लीज. प्लीज असं नको करू साकेत, प्लीज. नको काय म्हणते शांभवी? तू आईला शोधायला हवं आपल्याला. तुझं असं काही केलंस ना तर तू तू पोलिसांची मदत घेतोयस हे जर त्या राजनाथला कळलं तर तो आईला मारून टाकेल. नाही 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 शांभवी. शांभवी शांत आहे बघ. इकडे बघ माझ्याकडे. नको नको प्लीज. नाही होणार असं काही. राजनाथ काही करणार नाहीये का? आणि मला काय वाटतंय तो तुम्हाला घाबरवण्यासाठी धमक्या देत असणार आहे. हे बघ, तो काही करू शकणार नाही. आणि मुळात तो काहीतरी करेल या विचाराने आपण हातावर हात ठेवून शांत नाही बसू शकत ना.